अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. डीकेटीच्या विद्यार्थ्यांनी दैनंदिन खर्चास फाटा देऊन दिला पूरग्रस्तांना आधार. इचलकरंजीमध्ये आलेल्या महापुरामुळे गाव भागातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला असून आपले पशुधन घेऊन मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतलेला आहे. पूर कालावधीमध्ये मुक्या जनावरांना चाऱ्याची प्रचंड गरज भासत आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थितीमुळे शेतातील चाऱ्याचे देखील नुकसान झाले आहे. याची दखल घेऊन डीकेटीच्या NSS विभागाच्या विद्यार्थ्यांनी मिरज पूर्व भागातील चारा जनावरांसाठी विकत घेऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिला. डीकेटीचा NSS विभाग आणि डीकेटीचे काही विद्यार्थी तसेच स्टाफ हे स्वतः पूरग्रस्त असून देखील त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा एक हात पुढे केला. यावेळी इचलकरंजीतील विविध मंडळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हातभार लावला. यावेळी चारा वाटप करण्यासाठी सुनील सोनटक्के, इस्माईल शेख, महादेव पाटील, दत्ता सुतार, किरण चाबूक, मधुसूदन ग्रुप, ओम सुनील ग्रुप, गणेश साबळे, महेश सेवा समितीचे पवन लड्डा, दिलीप सारडा, दिलीप बजाज यांनी मोलाची मदत केली आहे. पूरस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आल्याने जनावरांना मुबलक चारा उपलब्ध होत नसल्याने येणाऱ्या 2 दिवसात परत चारा वाटण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे डीकेटीचे NSS प्रमुख डीन सचिन कानिटकर यांनी सांगितले. या उपक्रमात आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉक्टर सपना आवाडे, प्रमुख संचालिका डॉक्टर LS आडमुठे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. नमस्कार, मी प्रथमेश परब. माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.